नमस्कार मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आज मित्रांनो जो विषय आहे हा थोडा वेगळा आहे। आज विषय आहे तो आपल्या हरभरा पिकाचा। बघा, आपण तुम्हाला माझा एक 85 दिवसांचा जॅकी 9218चा प्लॉट दाखवला होता। आता आमचे मित्र आहेत आणि त्यांचा पण जॅकी 9218चाच सुमारे आज एक 100 दिवसांचा प्लॉट आहे आणि यांचं जे नियोजन आहे सुरुवातीपासून हे मला आवडलं। आज जेव्हा मी त्यांचा प्लॉट पाहिला तेव्हा तो प्लॉट ही मला अगदी छानपणे आलेला दिसला। माझ्या अंदाजे या प्लॉटला एक चांगलं उत्पादन मिळेल असा माझा अंदाज आहे। पण पाणी नसतानाही अगदी कमी पाण्यावर याचं नियोजन केलं आहे आणि कमी खर्चात याचं नियोजन केलं आहे। म्हणून मला वाटलं की या शेतकऱ्यांचं आपण जे आहे ते एक मुलाखत घ्यावी, जेणेकरून आपले जे बाकी हरभरा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना पण या गोष्टीची माहिती मिळेल। तर आज आपण भेटणार आहोत सतीशजी घोंगड। हे सुद्धा एक यूट्यूब चॅनल चालवतात आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात। आता नमस्कार भाऊ। नमस्कार। आज तुमचा हरभरा पाहिला आणि हरभरा पाहून खरंच चांगलं वाटलं आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने मी पण माझं पण नियोजन नाही आणि माझा पण एवढ्या चांगल्या पद्धतीने हरभरा आलेला नाही। माझा प्लॉट जे आपले शेतकरी व्हिडिओ पाहत आहेत यांनी पाहिला आहे आणि आता ते कमेंट बॉक्समध्ये आपल्याला सांगतील। तुमचं नियोजन तुम्ही मला आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगलं की अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही याचं नियोजन केलं आहे, म्हणून तुम्ही अगदी सुरुवातीपासून कशा प्रकारे या हरभरा प्लॉटचं नियोजन केलं आहे ते आमच्या शेतकरी बांधवांना सांगा। नक्कीच आपण सांगणार, कारण की आपण ज्याही वेळेस शेतकरी बांधवांचा विषय येते त्यावेळेस आपण निस्वार्थ भाव हाच आपल्या मनात असते। आणि कुठलीही गोष्ट कसं आहे, शेतकऱ्यांना जे आपण सांगतो त्यातून कसं आहे शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे हा एक आपला मानसिक उद्देश आहे। आणि आपण जे शेती करताना आपण जे आपले पीक पद्धत आहे या पद्धतीचा मूळ म्हणजे आपला उद्देशही तोच आहे की शेतकऱ्यांना आपल्यापासून फायदा झाला पाहिजे। कारण की आपण कुठलीही शेतीमध्ये पिकं घेतो, या पिकाला सगळ्यात पहिला आपला प्रश्न आहे कमी खर्च आणि जास्त उत्पन्न। हे आपलं एक ब्रीद वाक्य आहे। आपण या ब्रीद वाक्यावरच आपण चालतो आणि आपण नुसतं शेतकऱ्यांना कुठल्याही खोट्या गोष्टीचा किंवा काहीतरी कुठलंही काही सांगून द्या असा याचा कुठलाही असा काहीतरी सांगवा म्हणून काही करा नाही। बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की देखाव्यासारख्या असतात आणि आपला आपण एक चॅलेंज आहे आपलं, आपण आपला ऍड्रेसही देतो नेहमी शेतकऱ्यांना की तुम्ही आपल्या प्लॉटला व्हिजिट द्या, तुम्ही पाहायला या। आणि कसं आहे कोणतीही गोष्ट डोळ्याने पाहिल्याशिवाय माणसाला त्याचा म्हणजे विश्वास किंवा खात्री त्या गोष्टीची खात्री पडत नाही। आता तुम्ही आल्यानंतर आपल्याला ह्या प्लॉटमध्ये दिसलाय, कारण की कमीत कमी मला या प्लॉटमधून माझं असं मत आहे की मला 12 क्विंटल एकरी उत्पादन याचं व्हायलाच पाहिजे। आणि हे तुम्हालाही दिसणार की या हरभऱ्याच्या पिकातून मला 12 क्विंटल उत्पादन होईलच। याचं तुम्ही नियोजन सांगा की हे कोणतं वाण आहे, सुरुवातीला लागवड केलीपासून आतापर्यंत तुमचं कसं नियोजन आहे, किती आतापर्यंत त्याला खर्च लागलेला आहे, याची एक एकंदरीत। बिलकुल बरोबर आहे। जमिनीमध्ये ओलावा चांगला होता तर आपण या ज्या हरभऱ्याचं जे पेरणी केलेली आहे हे 10 नोव्हेंबरला केलेली आहे, 10 नोव्हेंबर 2025 ला। आणि आपण याला पारंपरिक म्हणजे कारण की आपल्याकडे आधीच पाणी कमी आहे, पाणी कमी असल्यामुळे आपल्याला जास्त कसं आहे आपल्याला रिस्क फॅक्टर जो आहे हा आपल्याला घेता येत नाही। कसं आहे आपल्याला आपली जी कसरत आहे तारेवरची कसरत आहे, कारण की आपण कोणत्याही गोष्टीला जर काहीतरी करतो म्हटलं तर आपल्याला एकतर आपल्याला इकडून म्हणजे म्हणतात ना इकडून खाई आणि तिकडून डोंगर, म्हणजे इकडून नदी तिकडून डोंगर, हा एक ते म्हण आहे की इकडून पडला तर खाईत पडशील, इकडून पडला तर आगीत पडशील, म्हणजे अशातला एक गोष्ट आहे आपल्याकडे। म्हणजे पाणी जर आपण जर काही कमी असल्यामुळे जर पिकात जर काही एक रिस्क घेतलं तर आपल्याला पीकही फटका बसू शकते। त्या हिशोबाने आपण काय करतो की पारंपरिक पद्धतीनेच पीक पेरणी केलेली आहे। आणि हे जे आहे हे आपण एकरी 35 किलोचं बियाणं सोडलं याला 10 नोव्हेंबर 2025 रोजी आपण ट्रॅक्टरने पेरणी केली। त्यावेळेस याला कोणत्याही रासायनिक औषधाने सीड ट्रीटमेंट
केलेलं आपण तशी आता 2 वर्ष झाले आपण सीड ट्रीटमेंट बंद केली आहे. नाही. आपण सीड ट्रीटमेंट करतो आपण, हा. परंतु जैविक जीवाणू सोडायची. जैविक जीवन. कारण की ट्रायकोडर्मा विरिडी हे एक जैविक बुरशीनाशक मित्र बुरशी आहे आणि PSB रायझोबियम हे जे जीवाणू संघ आहे याचा आपण याला जे बीजोपचार करतो याचा आपल्याला फरक मी तुम्हाला पुढे सांगतो. तर आपण याचा लागवड याला आपण त्यावेळेस एक ट्रायकोडर्माची आपण हे करून आपल्या याची पेरणी केलेली आहे. एकरी 35 किलो बियाणं सोडलं. आता हे जे यावेळेस आपण पेरलं त्यावेळेस याला रासायनिक खत आपण 10 जवळपास 10 वर्ष होत आहेत. रासायनिक खत आपण हरभऱ्याला बंदच काय, कारण की अजून ज्यावेळेस पाणी होतं त्यावेळेस आपण रासायनिक दिलं होतं, परंतु ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस पासून आपण रासायनिक खत बंद केलं. फवारणी वगैरे. हा, आणि विशेष आता यानंतरचा विषय असा आहे की ज्यावेळेस आपण याला जमिनीच्या हा वर येते समजा जवळपास 15-16 दिवसा झाल्यानंतर आपण याला एक थायोमेथॉक्झान आणि सायपरमेथ्रिन नावाचा जो कंटेन असते असं जे आहे ज्याला आपण लॅम्बडा हा जे कंटेन म्हणजे मला वाटते एका नावाचं किंवा असे बरेचसे आहेत ज्याला आपण सिंजेटा कंपनी त्याचं एक फवारणी आणि एक 19 विद्राव्य खताची फवारणी घेतलेली आहे. म्हणजे असं एक हे कॉम्बिनेशन. त्यानंतर दुसरी फवारणी हे आपण नाही बुरशीनाशक याला आपण दिलंच नाही. फक्त आपण फ्लावरिंग स्टेपला ज्याला एक फ्रायझरचं जे असते त्याची दिले, कारण की वातावरण बदलते आणि फुल जळते, त्यामुळे आपण याला फ्रायझरची फवारणी एकच वेळा केली आहे. नंतर आपण याला म्हणजे जे सुरुवात पासून असते त्याला आपण फवारण्या तुम्ही एकूण किती घेतल्या? याला फवारण्या 3च झाल्या. 3 फवारण्या. पहिली फवारणी हे जे तुम्ही सांगितलं 15 दिवसांनी हे जे आहे 2 नंबरची जी आहे. त्यानंतर आपण याला समजा आता जवळपास मला वाटते फुलं लागायच्या समजा एक अशी पहिली स्टेप जी असते त्यावेळेस आपण याला एक 40-45 दिवसांचा हरभरा प्लॉट 40 एक दिवस जवळपास झाले त्यावेळेस आपण परत याला 19 विद्राव्य खताचं एकरी 1 पॅकेट आणि इमामेक्टिन बेंझोएट 5 SG वाला जे आहे ते 10 ग्रॅम पर पंपाला आणि ग्रोवर नावाचं बायोस्टिम्युलंट मिळते ते याची एक फवारणी घेतलेली आहे. ही दुसरी फवारणी झाली. त्यानंतर तिसरी फवारणी. आणि ज्यावेळेस याला आता हे जे फुलं एकदम म्हणजे 100% फुलं समजा फुलं होते आणि घाट्यांची सुरुवात झाली त्यावेळेस याला आपण इमामेक्टिन बेंझोएट, फ्रायझर आणि 0.34 ही एक बस ही तिसरी फवारणी झाली यावर्षी. म्हणजे मित्रांनो 3 फवारण्या, खत दिलेलं नाहीये आणि जी रासायनिक बीज प्रक्रिया आहे ही केलेली नाही आहे. बीज प्रक्रिया केलेली आहे, मात्र सेंद्रिय घटकांचीच जी बीज प्रक्रिया आहे ही केलेली आहे. मी तुम्हाला साईडमध्ये व्हिडिओ शो होत असेल त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हा हरभऱ्याचा प्लॉट कसा आलेला आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हा प्रश्न असते की आमच्याजवळ पाण्याची कमतरता आहे, आम्ही एखादं पाणी हरभऱ्याला दिलं तर देऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त पाणी आम्ही देऊ शकत नाही. तर मित्रांनो त्याच शेतकऱ्यांसाठी हा प्लॉट आहे. या शेतकऱ्यांनी तुम्ही एकच पाणी दिलेलं आहे ना. आपले पाणी एक आहे आणि विशेष म्हणजे आपल्याकडे पाणी जे आहे हे आपण याला मायक्रो स्प्रिंकलर तुम्ही कदाचित पाहू शकाल इकडे ते ठेवलेले आहेत. आताही म्हणजे 20 फुटावर एक आपलं नोझल असते आणि ते बारीक मायक्रो नोझल असते आणि त्यानंच आपण एका दिवसाची जे स्ट्रीप म्हटले आहे ते आपण ते या पद्धतीनं आपण पाणी देतो. आणि विशेष आहे की एक वेळेस पाणी दिल्यानंतर आपल्या पूर्ण प्लॉटला आपल्याला डबल पाणी येतच नाही, कारण की आपल्याकडे पाणी फार कमी आहे. म्हणजे अत्यंत मुबलक आणि कमी पाण्यात घेतलेलं हे पीक आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता या ही जी शेती आहे हरभऱ्याची याला अत्यंत अशा मोठ्या मोठ्या भेगा पडलेल्या आहे. म्हणजे याला किती दिवसापासून याला पाणी नसेल याचा तुम्ही एक अंदाज हा बांधू शकता. आणि तुम्हाला आज हा प्लॉट पाहून काय वाटते की नेमकं किती क्विंटल एकरी उत्पादन या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये येऊ शकतं? माझा अंदाज आहे या प्लॉटमधून मला एकरी 12 क्विंटल हरभऱ्याचं उत्पादन होईलच. कारण की मागच्या वर्षी मला 13.5 क्विंटल उत्पादन झालं. कारण की मागच्या वर्षी आणि या वर्षी आता अंदाज आहे मागच्या वर्षीचा माझा 13.5 क्विंटल एकरी आला मला. आणि आता कसं आहे काढणीपेक्षा आता काढल्यानंतर आपण सांगतो परंतु कसं आहे जास्त न सांगता आपण कमी सांगायचं थोडंसं. एकाच व्हिडिओ आपण हरभऱ्याची काढणी झाल्यानंतर घेऊन घेऊ म्हणजे तेव्हा आपण एक्झॅक्टली सांगू शकतो की हो याच्यात एवढं उत्पादन आम्हाला झालेलं आहे. मित्रांनो मागच्या वर्षी यांना एकरी 13.5 क्विंटल याच प्लॉटमध्ये आणि वाण कोणतं हेच होतं जॅकी 9218. तर जॅकी 9218चे महाबीजचाच आपला प्लॉट असते 13.5 क्विंटलचं उत्पादन झालेलं आहे. यावर्षी प्लॉट सेम तर हवे सेम कारण की
मागच्या वर्षी आणि सेम सारखाच हा. आहे, तरी आपण 12 क्विंटल 12 क्विंटल पकडलं. थोडस आता पण- यावेळेस कसं झालं माहिती आहे का, हे थोडस जे वातावरण चेंज झालं हा, बरोबर. त्यामुळे जे वरचे जे घाटे आहेत हे घाटे तुम्हाला आहेत. दिसते. हा, हा, बरोबर. हे जे आहेत हे इथले 2-2, 3-3 दोन फुलं आपले घाटे. जळालेले आहेत. हा, तर एक नुकसान झालंच आहे आपलं, मागच्या वर्षीपेक्षा एक 2 क्विंटल कमी आपण कमी पकडू होऊ शकते. आणि पण 11.5-12 क्विंटल 12 पर्यंत क्विंटल उत्पादन उत्पादन होईल. येईल अशी अपेक्षा या वर्षी आहे. कमी पाण्यात खत दिलेलं नाही. आणि कमी खर्चच आहे. 3 फवारण्या पण अगदी सिंपल फवारण्या आहेत. सिंपल फवारणी 2 एकराचा मला वाटतं तुमचा प्रत्येक फवारणीचा 1000 ते 1500 रुपयाच्या आत खर्च असेल. 500 रुपये खर्च कारण की इमामॅक्टिन जास्त लागत असते ना. असं एक 500 रुपयाची 10 आपण ते 12 तीन फवारणी जे आपण एकरी जरी आपण 1000 रुपये जरी पकडले हा, तरी हा. एकराला 3000 रुपयाचाच खर्च आहे. बस मित्रांनो हा. 3000 ते खत आणि टाकलेलं विशेष नाहीये. म्हणजे आणखी एक आहे, हम्म. आपण ज्यावेळेस सोयाबीन काढल्यानंतर या शेताची मशागत केलेली नाही, केलेलं नाही. हा एक याचा प्लस पॉईंट आहे. हा, तसंही आपल्या शेतीला आपण मशागत बंद केलेली आहे. बंद केलं. मशागत कुठलीच मशागत आपण करत नाही. हा, हा, कारण की तुम्ही पाहत असाल तर आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये पहा, हा, हा. तुम्हाला तुरीचंही विशेष आहे आपलं, हा. कारण की आपलं नेहमी या गोष्टीवर भर असते. मशागत बंद. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे याचं नियोजन केलेलं आहे. प्लॉट तुम्ही पाहू शकता. आपण एक वेगळा व्हिडिओ काढून तो आपल्या स्क्रीनवर तो प्ले राहील, त्यातून तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ फारच लांब झालेला असेल, मात्र माहिती पूर्ण आहे. शेतकऱ्यांनी जे प्रॅक्टिकली केलेलं आहे. आणि आज जर शेती टिकवायची असेल, शेतकरी टिकवायचा असेल, तर शेतीला लागणारा जो खर्च आहे हा आपल्याला कमी करावा लागेल. आणि तोच कमी सतीश भाऊ घोंगड यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, बाकी आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांजवळ हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. नमस्कार.